हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS 1 लेसन नंबर 23 इन्फेक्शियस डिसीजेस अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम. की असे डिसीजेस जे की इन्फेक्शियस असतात, म्हणजेच एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचू शकतात. तर त्यासाठीचे कुठले मीडियम असतील की ज्यामुळे ते इन्फेक्शियस डिसीजेस पसरतात आणि त्यांना आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंट करू शकतो, की त्या रोगांपासून आपण स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेऊ शकतो, हे सर्व पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत या लेसनमध्ये. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला या चॅनलवरती 5th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज मिळतील. तर चला आता लेसनला स्टार्ट करूया. तर कॅन यू टेलमध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, वेन युअर फ्रेंड्स फॉल वाईल प्लेईंग अँड गेट हर्ट डज एनीवन टेल यू डोंट गो नियर देम यू विल ऑल्सो गेट हर्ट. की जसं खेळत असताना बघा की तुमचा फ्रेंड कोणी पडलं असेल खाली आणि त्याला हर्ट झालं, म्हणजे काही एखादी इंजुरी झाली असेल, तर त्यावेळेला तुम्हाला कोणी असं सांगतं का की त्या व्यक्तीजवळ किंवा ती तुमची जी फ्रेंड असेल त्याला जे लागलेलं आहे तर त्याच्याजवळ तुम्ही जर गेला तर तुम्हालाही हर्ट होईल, तुम्हालाही इंजुरी होईल. सेकंड क्वेश्चन आहे, सपोज युअर मदर हॅज अ हेडॅक डू यू ऑल्सो गेट अ हेडॅक इफ यू गो नियर हर. जर तुमच्या आईचं डोकं दुखत असेल, हेडॅक म्हणजेच काय, डोकेदुखी, तर तुमच्या आईचं जर डोकं दुखत असेल तर त्यावेळेला तुम्ही जर तिच्याजवळ गेला तर तुमचं हे डोकं दुखायला लागतं का, तर नाही. या दोघंही जे आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहे, तर अशा पद्धतीने काही होणार नाही की एखाद्या व्यक्तीला जर इंजुरी झालेली असेल तर त्याच्याजवळ आपण गेल्याने आपल्याला इंजुरी होत नाही किंवा पेन होत नाही. तसंच एखाद्याला हेडेक असेल तर त्या व्यक्तीजवळ गेल्याने आपल्यालाही हेडेक होत नाही. नंतर बघूया, थर्ड वन आहे, when is it that you are told not to go near a sick person, not to use their utensils for eating or drinking, not to use their hankies, towels or clothes. की असं केव्हा होतं की ज्या वेळेला तुम्हाला घरातील व्यक्ती असतील किंवा कोणीही असं सांगतं की सिक पर्सन म्हणजे काय, आजारी व्यक्ती, की अशी कोणी आजारी व्यक्ती आहे की ज्याच्याजवळ तुम्ही जायचं नाही आहे, किंवा युटेन्सिल्स म्हणजे त्याने वापरलेली भांडी तुम्ही खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी वापरायची नाही आहेत, किंवा त्या व्यक्तीचे हँकीज जे असतील, टॉवेल असतील, ते तुम्ही यूज करायची नाही, म्हणजे कुठलीही वस्तू त्या व्यक्तीची वापरायची नाही. तर हे असं कधी होतं, तर तेच आपण आज या लेसनमध्ये बघणार आहोत. तर इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे नक्की काय ते बघूया. मदर्स बर्न और ग्रँडपास बॅकएक आर नॉट पास्ड ऑन फ्रॉम देम टू अदर्स. की आईचं डोकं दुखत असेल किंवा आईच्या हाताला भाजलं असेल किंवा आजोबांची पाठ दुखत असेल किंवा हातपाय दुखत असतील तर त्यांच्याजवळ गेल्यामुळे लगेच आपल्याला त्यांचं दुखणं होतं का, की आपलंही डोकं दुखायला लागेल किंवा आपलीही पाठ दुखेल असं होतं का, तर नाही. की त्यांना झालेले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपल्यामध्ये पास होत नाही. However, one has to take care to stay away from people who are ill with the flu, मीन्स इन्फ्लुएन्झा, कोल्ड, रिंगवॉर्म, स्केबीज, चिकन पॉक्स. की अशी काही डिसीजेस असतात की त्या डिसीज झालेल्या व्यक्तीजवळ जर आपण गेलो तर त्यावेळेस चान्सेस असतात की तो डिसीज आपल्यामध्ये पास होऊ शकतो आणि आपल्यालाही तो डिसीज होऊ शकतो. दिस डिसीजेस स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू दी अदर. तर हे जे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, जसं की फ्लू असेल, कोल्ड असेल, रिंगवॉर्म असेल, चिकन पॉक्स असतील, तर या आजारामध्ये असं होण्याचे चान्सेस असतात की तुम्ही जर त्या व्यक्तीच्या शेजारी गेलात किंवा त्या व्यक्तीची वापरलेली वस्तू तुम्ही जर वापरले तर तुम्हालाही तो डिसीज होऊ शकतो. सच डिसीजेस आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. तर असे जे डिसीजेस असतात तर यांना काय बोललं जातं, इन्फेक्शियस डिसीजेस. का बोललं जातं, कारण त्या व्यक्तीमुळे काय होतं, ते स्प्रेड होतं, दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचतात. म्हणजेच काय, इन्फेक्शन होतं. हा शब्द तुम्ही ऐकला असेल, इन्फेक्शन होणं म्हणजेच काय, एका व्यक्तीकडून दुसरीकडे काय होतं, इन्फेक्शन होतं आहे, म्हणून त्या डिसीजेसला काय बोललं जातं, तर इन्फेक्शियस डिसीजेस. व्हॉट कॉजेस दिस डिसीजेस. आता हे डिसीजेस होण्याचे कॉजेस काय आहेत, काय कारण आहेत की ज्यामुळे हे डिसीजेस स्प्रेड होतात किंवा ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतात. दे आर कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. तर हे आजार जे होतं त्याचं जे मेन रिझन आहे ते काय आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. की ज्या डिसीजेस ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर इन्फेक्टेड व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले तर त्यामुळे डिसीजेस स्प्रेड होण्याचे सर्वात जास्त चान्सेस असतात. तर ते पुढे आपण डिटेलमध्ये बघूया. एव्हरी इन्फेक्शियस डिसीज इज कॉज बाय अ स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर जर्म. की आपल्याला जी सामान्यतः सगळ्यांना सर्दी जी होते, कोल्ड जे होतं, तर ते सुद्धा एका मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच होत असतं. When the germs of a particular disease enter the body and begin to grow, the person gets the disease. की असा कुठला जर्म्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातात तर ते आपल्या शरीरात गेल्यानंतर काय होतं, वाढतात, त्यांची ग्रोथ होते आणि त्यामुळे मग तो डिसीज आपल्याला होत असतो. हाऊ इज वन पर्सन डिसीज पास्ड ऑन टू अनदर पर्सन. तर मग हे डिसीजेस पास कसे होतात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे.
When a person has a cold, the germs from his body spread in the air when he cough or sneezes. आता एखाद्या व्यक्तीला कोल्ड असेल, सर्दी असेल किंवा खोकला येत असेल, तर त्या व्यक्तीच्या शरीरात गेलेले जे काही जर्म्स असतात ते सर्दी आपल्याला जेव्हा स्नीजिंग म्हणजेच काय, ज्यावेळेला शिंक येते किंवा कफ म्हणजे काय, खोकला येतो, तर त्यावेळेला त्या शरीरातील जे जर्म्स असतात ते सुद्धा काय होतात, हवेमध्ये फेकले जातात. वेन दीज जर्म्स एंटर अदर पीपल्स बॉडी दे कॅन ऑल्सो गेट द डिसीज. आणि मग तीच एअर जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जाते तर त्यासोबतच ते जर्म्ससुद्धा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जाणार. जेव्हा आपण श्वास घेतो तर ती एअर ज्यावेळेस आपल्या शरीरात जाणार तर त्या व्यक्तीला काय होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो. दॅट इज अ डिसीज स्प्रेड्स. आणि अशा पद्धतीने मग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे असे काय होतं, स्प्रेड होतात. जसं की आत्ता आपण बघितलं, जसं की कोरोना हे एक्झाम्पल होऊ शकतं, की जो कोरोना जो आहे, कोरोनामध्येही काय होतं की सेम हीच पद्धत असते की नाकावाटे शिंक आल्यानंतर किंवा खोकला आल्यानंतर ते जे जर्म्स असतात ते हवेत मिसळतात आणि तीच हवा दुसऱ्या व्यक्तीच्या श्वासावाटे जेव्हा शरीरात जाते तर तो डिसीज होऊ शकतो. त्यामुळेच कोरोना हा सुद्धा काय आहे, एक प्रकारे इन्फेक्शियस डिसीज आहे आणि त्यामुळे आपण काय करतो की मास्क यूज करतो. टायफॉइड स्प्रेड्स वेन इट्स जर्म्स आर पास ऑन बाय अ पर्सन इल विथ टायफॉइड टू अनदर पर्सन. तर टायफॉइडचे सुद्धा जे जर्म्स असतात ते सुद्धा अशाच पद्धतीने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय होतात, पास होतात. स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. व्हॉट आर द डिफरंट वेज इन इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड. तर हे इन्फेक्शियस डिसीजेस जे स्प्रेड होतात, पसरतात, तर हे कशा पद्धतीने स्प्रेड होतात ते बघूया, की कुठले मीडियम असतात असे की त्या मीडियममुळे ते इझिली स्प्रेड होतात. स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू एअर. तर सगळ्यात आधी आपण बघूया की एअरच्या माध्यमातून कशा पद्धतीने डिसीजेस स्प्रेड होतात. द जर्म्स ऑफ ए डिसीज लाईक अ इन्फ्लुएन्झा आर प्रेझेंट इन द स्पीट और सलाइवा ऑफ द पर्सन हू हॅज द डिसीज. आता ज्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा झालेला असेल, फ्लू झाला असेल, तर त्या व्यक्तीच्या स्पीट म्हणजे थुंकीमध्ये, सलाइवा म्हणजे तोंडातली जी आपली लाळ असते त्यामध्ये ते जर्म्स प्रेझेंट असतात. वेन ही कफ्स ऑर स्पीट्स दे एंटर द एअर विथ द टायनी ड्रॉपलेट्स ऑफ सलाइवा ऑर स्पीट. तर असा डिसीज झालेली जी व्यक्ती आहे, इन्फ्लुएन्झा झालेली व्यक्ती असेल, तर तिच्या लाळीमध्ये, स्पीट, थुंकीमध्ये ते जर्म्स प्रेझेंट असतात. आणि ती व्यक्ती जर खोकला आला किंवा इकडे तिकडे थुंकली तर ते जे टायनी ड्रॉपलेट्स असतात त्याच्या सलाव्यामधले किंवा थुंकीमधले ते हवेमध्ये मिक्स होतात. वेन अदर पीपल ब्रीथ इन दॅट सेम एअर द जर्म्स एंटर देअर बॉडीज. आणि मग त्या एअरमध्ये जे कोणी व्यक्ती येणार आहे त्या व्यक्तीच्या श्वासावाटे काय होणार आहे, ती एअर जी आहे, ब्रीथ आपण जे करतो, श्वास घेतो, तर त्यावेळेला ती एअर काय होते, शरीरात जाते आणि ती जी हवा जाते त्या हवासोबत काय असतं, जर्म्स पण प्रेझेंट असतात. मग ते त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये एंटर करतात. डिसीजेस ऑफ द थ्रोट अँड द चेस्ट स्प्रेड थ्रू द एअर. फॉर एक्झाम्पल अ कोल्ड अँड कफ, ट्युबरक्युलोसिस, स्वाईन फ्लू एक्सेट्रा. तर जे डिसीजेस मोस्टली थ्रोटशी रिलेटेड, आपल्या घशाशी रिलेटेड असतात आणि चेस्टशी रिलेटेड असतील तर ते मोस्टली काय होतात की एअर थ्रू काय होत असतात, स्प्रेड होत असतात. तर एक्झाम्पल काय असेल मग, कोल्ड आणि कफ, सर्दी आणि खोकला असेल. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, टीबी, तर यामध्ये हे खोकलाच येतो. आणि मग स्वाईन फ्लू. तर अशा पद्धतीचे जे डिसीजेस जे आपले घसा आणि छातीशी काय असतात, रिलेटेड असतात, तर ते जे असतात ते मोस्टली एअर थ्रू काय होतात, पसरत असतात. दॅट इज वाय वी आर टोल्ड टू कवर अवर नोज अँड माउथ वेन वी कफ ऑर स्नीज. तर हे तुम्ही ऐकलंच असेल, स्कूलमध्ये असाल किंवा घरात असाल तर आपल्याला हे सांगितलं जातं की ज्यावेळेला सर्दी असेल किंवा खोकला असेल तर आपल्या हातामध्ये रुमाल असायला हवा आणि त्या रुमालाने आपण आपलं तोंड झाकायचं आहे. किंवा आता जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये मास्क वापरतो तर ते कशासाठी वापरतो, तर अशा पद्धतीने कुणाला जर काही अशा पद्धतीचे डिसीजेस असतील तर त्या व्यक्तीच्या स्नीजिंगमधून त्याला शिंक असेल किंवा खोकला असेल तर त्यामध्ये ते जर्म्स प्रेझेंट असतात, ते हवेमध्ये मिक्स होऊन दुसऱ्या व्यक्तीला त्याचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ पब्लिक सोर्सेस ऑफ वॉटर. की ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की जे काही पब्लिक सोर्सेस असतात वॉटरचे ते पोल्यूट नाही झाले पाहिजे. त्यांना कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंट करू शकतो तर हे बघितलं पाहिजे. इथे एक पिक्चर दिलेला आहे तुम्हाला. तर स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू वॉटर. आता एअरविषयी आपण बघितलं, आता बघूया की वॉटर थ्रू कशा पद्धतीने डिसीजेस स्प्रेड होतात. कॅन यू टेलमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट डिफरंट ॲक्टिव्हिटीज आर गोईंग ऑन इन द अबो पिक्चर. तर ते पिक्चर बघूया तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय ॲक्टिव्हिटीज दिसत आहे. बघा तुम्हाला की इथे ज्या लेडीज आहेत त्या तिथे कपडेही धुवत आहे, त्यानंतर जे काही ॲनिमल्स आहेत त्यांना तिथे आंघोळही घातली जात आहे आणि त्यातच मुले पाणी खेळत आहे, काही जण पाणीही भरत आहे. तर अशा पद्धतीने काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे दिसत आहे. द जर्म्स ऑफ डिसीजेस ऑफ द इंटेस्टाईन्स लाईक टायफॉइड, कॉलेरा, डायरिया ॲज ऑल्सो ऑफ जॉइंडिस आर प्रेझेंट इन द फीसेस ऑफ द अफेक्टेड पर्सन. तर जे डिसीजेस इंटेस्टाईनशी रिलेटेड असलेले जे डिसीजेस असतात, जसे की टायफॉइड असेल, कॉलेरा असेल, डायरिया असेल, जॉइंडिस म्हणजेच कावीळ असेल, तर हे जे आजार झालेली व्यक्ती असते तर त्याच्या फीसेसमध्ये ते जर्म्स काय असतात, प्रेझेंट असतात.
इफ द फिसेस गेट मिक्स विथ वॉटर द जर्म्स इन इट ऑल्सो एंटर द वॉटर. तर मोस्टली गावाकडे आपण जर बघितलं जिथे पाण्याचे सोर्सेस असतात तर त्या ठिकाणी जर उघड्यामध्ये टॉयलेटला जाणारे लोक असतील तर त्यांच्यामध्ये जर कुणाला यापैकी कुठलाही डिसीज झालेला असेल तर त्यांच्या फिसेसमध्ये जे जर्म्स प्रेझेंट असतात आणि मग मे बी कोणत्याही कारणाने ते फिसेस जर पाण्यामध्ये मिक्स झालं तर ते जर्म्स डायरेक्टली त्या पाण्यामध्ये काय करतात, एंटर करतात. If another person drinks water which has been contaminated by these germs, they enter his intestine too. तर अशा व्यक्तीचं फिसेस त्या पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर काय होईल की पाणी जे आहे ते कंटॅमिनेटेड होईल. तर कंटॅमिनेटेड म्हणजेच काय, तर प्रदूषित होईल. ते जर्म्स त्या पाण्यामध्ये एंटर करतील आणि मग तेच पाणी जेव्हा बाकीचे लोक पिण्यासाठी वापरतील तर त्यावेळेला काय होईल की जो कोणी व्यक्ती ते पाणी पिईल त्याला सुद्धा इंटेस्टाईन्स विषयी जो काही डिसीज आहे तो होण्याचे चान्सेस असतात. अँड दॅट पर्सन कॅन गेट द डिसीज, आणि तो डिसीज त्याला सहज होऊ शकतो. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीज इन दिस मॅनर इट इज बेस्ट टू अवॉइड वॉशिंग क्लोथ्स अँड बाथिंग इन द वॉटर सोर्सेस ऑर डेफिकेटिंग ऑन द बँक ऑफ द वॉटर. की अशा पद्धतीने नदीच्या किनाऱ्यावरती तुम्ही बघितलं असेल तर मोस्टली गावाकडेच हे चित्र आपल्याला दिसू शकतं की त्या ठिकाणी आपण कपडे धुणं असेल किंवा भांडी धुणं असेल किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी करू नये की ज्यामुळे पाणी जे आहे ते कंटॅमिनेट होईल आणि तेच पाणी जर लोकांनी पिण्यासाठी वापरलं तर त्यांना डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे या गोष्टी आपण प्रिव्हेंट केल्या पाहिजे. स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू फूड. आता बघा की फूड आपण जे खातो ते जर कंटॅमिनेटेड असेल किंवा कुठल्या पद्धतीने फूड थ्रू डिसीजेस होतात ते आपण पुढे बघूया. तर कॅनोटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर इन द पिक्चर बिलो. जे काही तुम्हाला इथं पिक्चर दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला काय काय दिसत आहे ते इझिली तुम्ही नोटीस करू शकतात काय दिलेलं आहे. यू मे हॅव हर्ड ऑफ अ नंबर ऑफ पीपल गेटिंग गॅस्ट्रो ऑर डायरिया आफ्टर इटिंग कंटॅमिनेटेड फूड ॲट अ फंक्शन. की बऱ्याच वेळेला आपण असं न्यूज ऐकतो किंवा गावाकडे आपल्या शहरामध्ये कुठेतरी आपल्याला अशी न्यूज ऐकायला मिळते की कुठेतरी फंक्शन असतं, लग्न असतं आणि त्यामध्ये कंटॅमिनेटेड फूड म्हणजेच काय, खराब झालेलं, प्रदूषित झालेलं असं फूड जर खाल्लं तर एकाच वेळेला बऱ्याच लोकांना काय होतं, गॅस्ट्रो, डायरिया अशा पद्धतीचा आजार होऊ शकतो. डिसीजेस स्प्रेड थ्रू फूड ऑल्सो. त्या म्हणजेच काय आपण हे म्हणू शकतो की फूड थ्रू सुद्धा डिसीजेस स्प्रेड होतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड फूड पॉयझनिंग. तर फूड पॉयझनिंग हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल की खराब जेवण खाल्ल्यामुळे किंवा रात्रीचं काही तुम्ही भाजी असेल किंवा कुठलेही पदार्थ असतील ते ठेवलेले असतील आणि तेच सकाळी तुम्ही ॲज इट इज जर खाल्ले तर त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं. अ फीस्ट ऑन अँड ओपन ग्राउंड. की पिक्चर तुम्हाला दिलेलं आहे. ज्यावेळेला आपण गावाकडे जातो तर अशा वेळेला बरेचसे फंक्शन जे असतात त्यावेळेला ओपन ग्राउंड, तिकडे जागा जास्त असते त्यामुळे मोस्टली लोक ह्या पद्धतीचे काय करतात, जे मेजवानी असेल, जेवण असेल, एकत्र येऊन अशा पद्धतीने जेवतात. यू हॅव सीन फ्लाय सिटिंग ऑन अ डर्ट. की आपण बघू शकतो की कचरा असेल किंवा डर्ट असेल तर त्यावरती फ्लाईज काय होतात, बसतात. वेन दे सिट ऑन द फेसेस ऑफ ए पर्सन हू हॅज अन इंटेस्टायनल डिसीज द जर्म्स ऑफ द डिसीज स्टिक टू देअर लेग्स. तर ज्यांना कोणाला इंटेस्टायनल डिसीज झालेले असतील तर त्यांच्या फिसेसमध्ये ते जर्म्स प्रेझेंट असतात, हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. तर फ्लाईज ज्या आहेत त्या फिसेसवरती बसल्या तर ते जर्म्स जे असतात ते फ्लाईटच्या लेगला काय होतात, स्टिक होतात आणि मग त्याच फ्लाईट जेव्हा आपल्या फूडवरती बसतील तर तेव्हा काय होणार की त्यांच्या ज्या पायाला लागलेले जर्म्स असतील ते आपल्या फूडला सुद्धा स्टिक होऊ शकतात आणि मग तेच फूड जेव्हा आपण खाणार तर काय होणार की ते जर्म्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार. इफ यू eat that food the germs enter our body and we can get the disease. आणि मग इझिली आपल्याला काय होणार, डिसीज होणार. दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट टू ऑलवेज कीप अवर फूड कवर्ड. आणि त्यामुळेच आपल्याला काय करायचं असतं, आपल्या घरामध्ये जेव्हा कधी जेवण आईने बनवलेलं असतं तर ती काय करते, सर्वात आधी ते कवर करून ठेवते. असंच कुठेही उघडं ठेवलेलं दिसेल का तुम्हाला, नाही, तर त्यामागे काहीतरी कारणं असतात. वॉश युअर हँड्स क्लीन की फूड कवर. की फूड पॉयझनिंग होण्यापासून कशा पद्धतीने आपण वाचू शकतो किंवा फूड कंटॅमिनेटेड जर होऊ द्यायचं नसेल किंवा आपल्याला डिसीज होऊ नये यासाठी ह्या दोन गोष्टी आपण करू शकतो. एक तर फूड कवर करून ठेवायचं आहे आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले हँड वॉश केल्यानंतरच आपण जेवण करायचं आहे. फूड इज हँडल्ड while preparing or serving it. If someone who has an intestinal disease handles or serves food without washing his hands properly, the germs sticking to his hands कॅन एंटर दी फूड. की जी व्यक्ती स्वयंपाक करत आहे त्याच व्यक्तीला जर इंटेस्टिनल डिसीज असेल आणि त्याच्या हातावरती असलेले ते जर्म्स जर प्रेझेंट असतील, तेच जर त्याने हँडवॉश केलं नाही आणि तसंच जेवण बनवलं किंवा आपल्याला सर्व केलं तर काय होणार, त्याच्या हाताला जे स्टिक झालेले जर्म्स आहेत ते काय होणार, फूडला स्टिक होणार आणि तेच फूड जर आपण खाल्लं तर ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करणार जर्म्स. फूड कंटॅमिनेटेड इन दिस वे कॅन ऑल्सो कॉज डिसीज. तर अशा पद्धतीने फूड जर कंटॅमिनेट झालं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला डिसीज होऊ शकतो. वन मस्ट अवॉइड इटिंग इट. आणि मग हे आपण अवॉइड करायचं असतं. मेंटेनिंग क्लिनलीनेस
एव्हरीवेअर इज बेनिफिशियल फॉर अवर हेल्थ. तर प्रत्येक ठिकाणी आपण ही गोष्ट करू शकतो की क्लीनलीनेस जर असेल ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे डिसिजेस लवकर स्प्रेड होत नाही. कॅन यू टेलमध्ये बघूया. What steps will you take to ensure that dust and flies do not settle on the food in your house? तुम्ही काय करू शकतात अशासाठी की ज्यामुळे ज्या फ्लाईज असतील किंवा जम्स असतील अशा पद्धतीने आपले फूड जे असतं घरामध्ये त्यावरती बसणार नाहीत किंवा ज्यामुळे आपलं फूड कंटॅमिनेट होणार नाही. तर सर्वात आपण काय करू शकतो तर फूड आपण कवर करून ठेवू शकतो. कीपिंग फूड कवर एन्श्युअर दॅट फ्लाईज कॅन नॉट सिट ऑन इट. की जर फूड कवर करून ठेवलं तर फ्लाईज त्यावरती बसू शकणार नाही. डस्ट अँड अदर रबिश इन इट सराउंडिंग ऑल्सो कॅन नॉट एंटर इट. काहीतरी डस्ट असेल काहीतरी कचरा वगैरे असेल तो पडणार नाही. दिस प्रिव्हेंट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम एंटरिंग द फूड अँड द स्प्रेड ऑफ डिसीज इज ऑल्सो प्रिव्हेंटेड. तर अशा पद्धतीने फूड कंटॅमिनेटेड होण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजेच काय डिसीज होण्यापासून आपण वाचू शकतो. द स्प्रेड ऑफ डिसीज बाय इन्सेक्ट. आता इन्सेक्ट जे असतात त्यांच्या थ्रू सुद्धा काय होत असतं डिसीजेस स्प्रेड होत असतात. यू मे बी अवेअर दॅट वन कॅन गेट मलेरिया फ्रॉम द बाईट ऑफ अ सर्टन काइंड ऑफ मॉस्किटो. तर जी फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो असते त्यामुळे मलेरिया होत असतो. तर या मॉस्किटोच्या ब्लडमध्ये प्लाझ्मोडियम असतो की मॉस्किटो चावल्यानंतर तो प्लाझ्मोडियम जो असतो तो मानवाच्या जो कोणी व्यक्ती असेल ज्याला तो चावला तर त्याच्या शरीरामध्ये सोडला जातो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला मलेरिया होतो. When this type of mosquito bites someone who has malaria, the malaria jumps in that person's blood, enter the mosquito's body with the blood it suck. तर मलेरिया झालेली व्यक्ती आहे, आता एका व्यक्तीला मलेरिया झालेला आहे, त्याच्यावरती बसलेला जो डास असणार आहे तो त्याला चावताना काय करणार त्याचं ब्लड सक करणार म्हणजे शोषून घेणार, ते ब्लड पिणार. तर त्या ब्लडमध्ये काय असणार त्या मलेरियाचे जर्म्स प्रेझेंट असणार आणि त्या व्यक्तीला चावल्यानंतर दुसरा असा व्यक्ती ज्याला मलेरिया नाही आहे त्या व्यक्तीला जर जाऊन तो डास चावला तर ते जे ब्लड असतं त्या व्यक्तीच्या ब्लडमध्ये एंटर होण्याचे चान्सेस असतात आणि ते जम्पसुद्धा त्या ब्लडसोबत एंटर होतात. म्हणजेच काय की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा मलेरिया सहज होऊ शकतो. इन्सेक्ट लाईक अ मॉस्किटो लाईज अँड फ्लीज स्प्रेड डिसीज. तर अशा पद्धतीचे जे लाईज असतील फ्लीज असतील मॉस्किटोज असतील तर जे ब्लड सक करणारे असतात इन्सेक्ट मोस्टली तर यांच्यामुळे ही डिसीजेस स्प्रेड होतात. दॅट इज वाय वी मस्ट स्टॉप सच इन्सेक्ट फ्रॉम ब्रीडिंग. तर अशा पद्धतीचे इन्सेक्ट आपल्या घरात होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. तर काही असे डिसीज असतात की जे डायरेक्टली कॉन्टॅक्ट त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर होतात. जसं की रिंगवॉर्म असेल स्केबीज आर डिसीज दॅट अफेक्टेड द स्किन. मोस्टली जे स्किन रिलेटेड डिसीजेस असतात ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जर आला किंवा त्या व्यक्तीने घातलेले कपडे तुम्ही जरी घातले तर त्यामुळे ते डिसीजेस सहज होत असतात. तर बघूया. इफ समवन एल्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन ऑफ ए पर्सन हॅव्हिंग दिस डिसीज ऑर विअर हिज क्लोज देन दॅट पर्सन कॅन गेट द स्किन डिसीज टू. दॅट इज वाय इट इज बेटर टू अवॉइड शेअरिंग क्लोज. तर स्किनचा प्रॉब्लेम कोणाला असेल स्किन डिसीज असेल तर त्या व्यक्तीचे कपडे तुम्ही घालायचे नाहीत किंवा त्या व्यक्तीच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही की ज्यामुळे तुम्हालाही डिसीज होईल. अँड अ एपिडेमिक ऑफ अ डिसीज. आता एपिडेमिक या वर्डचा मिनिंग काय असतो तर एकाच वेळेला एकाच प्रकारचा रोग खूप जास्त लोकांना जर होत असेल तर त्याला आपण एपिडेमिक बोलतो. जर्म्स ऑफ डिसीजेस लाईक द फ्लू और कंजेक्टिव्हिटी स्प्रेड क्विकली थ्रू द एअर. तर एअरमुळे ह्या पद्धतीचे जे डिसीजेस असतात ते स्प्रेड होतात. सो मेनी पीपल कॅन गेट सच डिसीजेस ऑल ॲट वन टाईम. तर असे जे इन्फेक्शियस डिसीजेस असतात ते एकाच वेळेला बऱ्याच लोकांना होत असतात इन्फेक्शनमुळे. इफ द वॉटर ऑफ ए कॉमन सोर्स इज कंटॅमिनेटेड बाय जर्म्स ऑफ ए डिसीज लाईक अ कॉलेरा देन देअर इज द डेंजर ऑफ ऑल दोज हू ड्रिंक द वॉटर गेटिंग द डिसीज. तर जे पाण्याचा सोर्स जो मेन जो सोर्स असेल तोच कंटॅमिनेटेड जर झालेला असेल कंटॅमिनेट प्रदूषित झालेला असेल ते पाणी पिणारे तर बरेचसे लोक असतात कारण वॉटर सोर्स हा काही एका व्यक्तीसाठी नसतो बरेचसे लोक त्याला यूज करत असतात. तो मेन सोर्स जर कंटॅमिनेटेड झालेला असेल तर जेवढे लोक ते पाणी पिणार त्या लोकांना काय होऊ शकतो तो डिसीज होऊ शकतो. इफ ॲट सम प्लेस मॉस्किटोज ब्रीड इन अ लार्ज नंबर देन मेनी पीपल देअर कॅन गेट मलेरिया. खूप जास्त डास ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी एका व्यक्तीला मलेरिया झाला तर बऱ्याचशा लोकांना नंतर काय होते ती साथच येते की बऱ्याच लोकांना मलेरिया होतो. वेन मेनी पीपल इन वन एरिया गेट द सेम इन्फेक्शियस डिसीज ऑल ॲट द सेम टाईम वी से दॅट देर इज अन एपिडेमिक ऑफ द डिसीज. तर एका वेळेला अशा पद्धतीचा सेम इन्फेक्शन डिसीज खूप जास्त लोकांना जर होत असेल तर आपण म्हणू शकतो की एपिडेमिक ऑफ द डिसीज. जसं की आता कोरोना काय आहे एकाच वेळेला बऱ्याच जणांना झालेला त्यामुळे याला आपण एपिडेमिक म्हणू शकतो. एअर वॉटर फूड अँड इन्सेक्ट्स आर द मीडियम्स थ्रू विच डिसीजेस स्प्रेड. तर एअर वॉटर फूड इन्सेक्ट हे काय आहेत मीडियम की ज्यांच्या थ्रू डिसीजेस स्प्रेड होतात. Hence, if everyone takes care to ensure that the germs do not enter our food, water or air and to prevent the breeding of insects that spread diseases, it is possible to prevent a disease from becoming an epidemic. तर असे जे छोटेसे आजार असतात की जे सुरुवातीला स्टार्ट झाले आहेत इन्फेक्शन होण्यासाठी
तर सुरुवातीलाच आपण जर काळजी घेतली की एका व्यक्तीकडून ते जर्म्स कुठल्याही फूडमध्ये, वॉटरमध्ये, एअरमध्ये मिक्स होणार नाही, ते इन्फेक्शन जर तिथेच थांबवलं गेलं तर त्यामुळे काय होऊ शकतं की पुढे जाऊन जे एपिडेमिक होणार आहे ते होणार नाही, ती डिसीज तिथेच कमी होऊ शकतात. फॉर दिस इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू मेक क्लीनलीनेस अ हॅबिट. आणि त्यामुळेच मग हँडवॉश करणं असेल, जसं आपण सॅनिटायझर वापरतो, मास्क वापरतो आता, तसंच प्रत्येक डिसीज जो ज्या वेळेला स्प्रेड होतो तर त्यासाठी असणारी क्लीनलीनेस असेल किंवा प्रिव्हेन्शन आपण नक्कीच केलं पाहिजे की ज्यामुळे असे डिसीजेस स्प्रेड होणार नाही आणि मग कुठल्याही एपिडेमिकला आपल्याला फेस करावं लागणार नाही. नेक्स्ट टॉपिक आहे प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीज. कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंट करू शकतो. हा लेसन खूप जास्त लेंदी आहे, तर आपण याचा सेकंड पार्ट बनवूया. तर सेकंड पार्ट पण जरूर बघा, त्यावेळेलाच तुम्हाला पूर्ण लेसन हा व्यवस्थितपणे समजेल. आणि आता जो बनवलेला व्हिडिओ तुम्ही जर कंप्लीट बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.